थांब माझ्या लेकरा, आज एक पाऊलही पुढे टाकू नकोस, कारण आज तुझी पावलं अशा एका पवित्र उंबरठ्यावर येऊन थांबली आहेत, जिथून तुझ्या आयुष्यातील दुर्दैवाचे सर्व कुलप कायमची उघडली जाणार आहेत. आजचा हा गुरुचरित्रातील 7वा अध्याय म्हणजे तुझ्या आयुष्यातील त्या प्रश्नाचं उत्तर आहे जो तुला अनेक दिवसांपासून छळतोय. माझंच काम का अडकतंय? माझ्यावरच संकट का येतात? बाळा, अनेकदा आपल्या हातून अजाणतेपणी काही अशी कर्म घडतात ज्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. पण आज साक्षात दत्तगुरू तुला त्या कर्माच्या बेड्यातून मुक्त करायला आले आहेत. हा 7वा अध्याय म्हणजे एक असं दैवी सुरक्षा कवच आहे जे तुझ्या पाठीशी असलेल्या प्रत्येक संकटाची सावली कायमची पुसून टाकेल. जर तुला वाटत असेल की तुझं नशीब तुला साथ देत नाहीये, घरात सतत आजारपण आहे किंवा 7.5चा भयंकर त्रास तुला सोसावा लागतोय, तर हा अध्याय तुझ्यासाठी एक संजीवनी ठरणार आहे. दत्तगुरू म्हणतात, मी तुला शब्द देतो, आज या अध्यायाचं श्रवण करताना तुझ्या अंगावर शहारे येतील, तुझे डोळे पाणावतील. पण जेव्हा हा अध्याय संपेल तेव्हा तुला तुझ्या खांद्यावरचं ओझं हलकं झाल्याचा अनुभव येईल. ज्या ब्रह्महत्येसारख्या महापापाने एका राजाला छळलं, त्या पापाचा नाश जर या अध्यायाने होऊ शकतो, तर तुझ्या आयुष्यातील गरिबी, कर्ज आणि शत्रुबाधा या अध्यायापुढे टिकूच शकत नाहीत. जर तुझ्या गुरुमाऊलीवर, तुझ्या दत्तगुरूंच्या शक्तीवर थोडा जरी विश्वास असेल, तर आत्ताच्या आत्ता कमेंटमध्ये दत्त महाराज माझ्या पाठीशी उभे राहा असं टाईप करा. तुझी ही एक हाक तुझ्या आयुष्यातील अंधार संपवण्यासाठी पुरेशी आहे. बाळा, हा व्हिडिओ फक्त स्वतःसाठी पाहू नकोस, तर अशा एका गरजू व्यक्तीला पाठव ज्याला आज आधाराची गरज आहे. लक्षात ठेव, तू दुसऱ्यांचे अश्रू पुसलेस की दत्त महाराज तुझं आयुष्य सुखाने भरून टाकायला येतील. या अध्यायाच्या शेवटी आपण एक अशी अघोर संकट निवारण प्रार्थना करणार आहोत, जी तुझ्या आयुष्यातला सर्वात मोठा चमत्कार घडवून आणू शकते. ती प्रार्थना चुकवू नकोस, कारण तिथेच तुझ्या मुक्तीचा मार्ग दडला आहे. चला तर मग पूर्ण शरणागतीने या दैवी अनुभवात सामावून जाऊया. गेल्या 6व्या अध्यायात आपण एका भक्तीचा आणि अहंकाराचा संघर्ष पाहिला. रावणाने आपल्या मातेच्या इच्छेखातर साक्षात कैलासाहून आत्मलिंग मिळवले, पण देवांच्या युक्तीमुळे आणि बुद्धीचा अधिपती असणाऱ्या गणपतीच्या चातुर्यामुळे ते महान लिंग गोकर्ण क्षेत्री कायमचे स्थिरावले. रावणाने ते लिंग उपटण्यासाठी आपले सर्व बळ पणाला लावले, पण ते लिंग महाबळ ठरले. प्रेमळ भक्तांनो, गुरुचरित्रातील 6वा अध्याय आपल्या चॅनलवर पोस्ट झाला आहे, नक्की ऐका. आपण आजच्या या 7व्या अध्यायाचे रहस्य याच गोकर्ण क्षेत्राशी जोडलेले आहे. सिद्धयोगी नामधारकाला सांगू लागले, हे वत्सा, गोकर्ण हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर ते मानवाच्या कर्माचे क्षालन करणारे एक महाद्वार आहे. या क्षेत्राचा महिमा एका राजाच्या जीवनात कसा प्रकाश घेऊन आला याची ही हृदयस्पर्शी कथा आज तू श्रवण कर. रावणाच्या अहंकाराचा अंत करून आणि गोकर्ण क्षेत्राला महाबळेश्वर हे नाव मिळवून दिल्यानंतर तो प्रदेश साक्षात शिवाच्या वास्तव्याने पुनीत झाला होता. सिद्धयोगी नामधारकाला सांगू लागले, हे नामधारका, गोकर्ण हे केवळ दगडांचे किंवा पाण्याचे क्षेत्र नाही, तर ते कोट्यवधी जन्मांची पापे भस्म करणारे अग्निकुंड आहे.
या क्षेत्राचा महिमा एका अत्यंत धर्मनिष्ठ राजाच्या आयुष्यात कसा चमत्कार घडवून आणतो हे तू शांत चित्ताने ऐक. प्राचीन काळी जेव्हा पृथ्वीवर धर्माचे राज्य होते तेव्हा इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा एक चक्रवर्ती राजा राज्य करत होता. मित्रसह हे नावच त्याचे वर्णन करण्यासाठी पुरेसे होते, जो सर्वांचा मित्र आहे आणि जो सर्वांना सहन करतो, आधार देतो. राजा मित्रसह दिसायला साक्षात इंद्रासारखा तेजस्वी होता. त्याचे बाहू बलदंड होते, डोळ्यात करुणा होती आणि बुद्धी सर्व शास्त्रांच्या पारंगत होती. त्याच्या राज्यात प्रजेला कधीही कशाचीही कमतरता भासली नाही. शेते पिकांनी डवरलेली असायची आणि नद्या सदैव पाण्याने भरलेल्या असायच्या. पण म्हणतात ना, प्रारब्ध कर्मानम गतिम, कर्माची आणि प्रारब्धाची गती मोठी गहन असते. एके दिवशी राजा मित्रसह आपल्या काही निवडक सैनिकांसह शिकारीसाठी वनात निघाला. शिकारीचा आनंद घेत असताना राजा एका अशा घनदाट आणि काळोख्या अरण्यात शिरला जिथे सूर्याची किरणेही जमिनीला स्पर्श करायला घाबरत होती. तिथे हिंसक पशूंचे ओरडणे आणि पक्ष्यांचा विचित्र किलबिलाट वातावरणात भीती निर्माण करत होता. शिकारीचा शोध घेत असताना राजाची गाठ एका अक्राळ विक्राळ आणि क्रूर राक्षसाशी पडली. तो राक्षस म्हणजे साक्षात मृत्यूचे चालते फिरते रूप होता. त्याने त्या अरण्यात अनेक ऋषीमुनींचा आणि निरापराध मानवांचा छळ केला होता. राजा मित्रसहने आपले धनुष्य सरसावले. दोघांमध्ये भीषण युद्ध सुरू झाले. राक्षसाने मायावी शक्तींचा वापर केला, पण राजाच्या तपाचे आणि पुण्याचे बळ मोठे होते. शेवटी राजाने एक अमोघ बाण सोडला आणि त्या राक्षसाचा वध केला. राजाला वाटलं की त्याने एका दृष्ट प्रवृत्तीचा अंत केला आहे आणि आता सर्व काही शांत होईल. पण त्या राक्षसाच्या रक्ताचा एक एक थेंब जणू एका नवीन सुडाला जन्म देत होता. त्या मृत राक्षसाचा सक्का भाऊ तिथेच झाडांच्या आडोशाला लपून हे सर्व पाहत होता. आपल्या भावाचा छिन्न विछिन्न झालेला देह पाहून त्याच्या मनात दुःखापेक्षा सुडाची आग जास्त पेटली. त्याने आकाशाकडे हात करून प्रतिज्ञा केली, हे राजा, तू माझ्या भावाचा प्राण घेतलास. आता मी तुझे मरण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहीन. मी तुला शस्त्राने मारणार नाही, तर तुझ्या धर्मावर आघात करीन. मी तुला असा शाप मिळवून देईन की तुला स्वतःच्याच शरीराची चीड येईल. तो राक्षस अत्यंत मायावी आणि बुद्धीने चतुर होता. राजाच्या हातून एखादी मोठी चूक घडवून आल्याशिवाय त्याला शाप मिळणार नाही हे त्याला ठाऊक होते. त्याने आपली राक्षसी काया त्यागली आणि एका अत्यंत साध्या, निष्पाप आणि लाघवी मनुष्याचे रूप धारण केले. जेव्हा राजा आपली शिकार संपवून घामाने ओलाचिंब होऊन अरण्याच्या बाहेर पडला, तेव्हा हा राक्षस एका लाचार सेवकाच्या वेशात राजासमोर आला. त्या सेवकाने राजाच्या पायावर अक्षरशः लोळण घेतली. त्याचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते, जे केवळ एक नाटक होते. तो म्हणाला, हे राजाधिराज, मी एक अनाथ ब्राह्मण मुलगा आहे. माझे आई वडील देवाघरी गेले. मला या जगात कोणीही आसरा देणारे नाही. मी खूप चांगला स्वयंपाक करतो. मला फक्त आपल्या राजवाड्यात एका कोपऱ्यात जागा द्या आणि आपल्या सेवेची संधी द्या. मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन. राजा मित्रसहचे हृदय हे मनुष्याच्या दुःखावर विरघळणारे होते. त्याने विचार केला की एका निराश्रित तरुणाला मदत करणे हे त्याचे कर्तव्य आहे. राजाने त्याच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्याला आपल्या राजवाड्यातील मुख्य स्वयंपाकघरात नोकरी दिली. तो राक्षस तिथे कित्येक दिवस, कित्येक महिने अगदी निष्ठेने काम करत राहिला.
त्याने राजाचा असा विश्वास संपादन केला की राजाला वाटलं की हा सेवक आपल्यासाठी देवानेच पाठवलेला आहे. राजाला त्याच्या कपटी हास्यामागची आणि डोळ्यातील क्रूरतेची पुसटशीही कल्पना नव्हती. तो राक्षस फक्त एका मोठ्या दिवसाची वाट पाहत होता. तो दिवस म्हणजे राजाच्या पित्यांचे पितृश्राद्ध. श्राद्धाच्या दिवशी वाढलेले अन्न हे अत्यंत पवित्र असते, कारण ते साक्षात पितरांपर्यंत पोचते. त्या अन्नात थोडीही अशुद्धी झाली तर त्याचा परिणाम थेट राजाच्या कुळावर आणि धर्मावर होणार होता. सुडाने पेटलेला तो राक्षस आता आपल्या कारस्थानाचा शेवटचा आणि सर्वात भयानक टप्पा पार करण्यासाठी सज्ज झाला होता. इकडे राजा मित्रसह मोठ्या श्रद्धेने वसिष्ठ ऋषींच्या स्वागताची तयारी करत होता. पण त्याच्याच घरात एक भयानक वादळ घोंगावत होते, ज्याचा त्याला पत्ताही नव्हता. ज्या दिवसाची तो कपटी राक्षस चातकासारखी वाट पाहत होता, तो पितृश्राद्धाचा पवित्र दिवस अखेर उजाडला. राजा मित्रसहच्या राजवाड्यात पहाटेपासूनच मंगलमय पण गंभीर वातावरण होते. पितरांच्या आशीर्वादाने कुळाचा उद्धार होतो या श्रद्धेने राजाने सर्व तयारी स्वतःच्या देखरेखीखाली केली होती. अंगणात सडे टाकले होते, दाराला तोरणे बांधली होती आणि धूपदीपांच्या सुगंधाने संपूर्ण वातावरण पवित्र झाले होते. या विधीसाठी साक्षात ब्रह्मर्षी वसिष्ठ यांना पाचारण करण्यात आले होते. वसिष्ठ ऋषी म्हणजे साक्षात तपाचे मूर्तिमंत रूप. त्यांच्या दर्शनानेच पापांचे क्षालन होते असे त्यांचे तेज होते. राजाने मोठ्या विनयाने ऋषींचे स्वागत केले, त्यांचे पाय धुतले आणि त्यांना उच्च आसनावर बसवले. इकडे स्वयंपाकघरात त्या कपटी राक्षसाच्या हालचाली वेगवान झाल्या होत्या. त्याच्या डोळ्यात आज सुडाची एक वेगळीच चमक होती. राजाने त्याला सूचना दिली, आजचा दिवस माझ्या कुळासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अन्नाची शुद्धता आणि चव यामध्ये कोणतीही कसर राहू देऊ नकोस. त्या राक्षसाने नम्रतेने मान झुकवली, पण मनात तो अट्टहासाने हसत होता. जेव्हा सर्व पदार्थ तयार झाले आणि वसिष्ठ ऋषी भोजनासाठी पाटावर बसले, तेव्हा त्या राक्षसाने आपली मायावी शक्ती वापरली. राजाचे लक्ष नसताना त्याने अत्यंत गुप्तपणे आणि कपटाने त्या पवित्र अन्नामध्ये नरमास म्हणजे मानवी मांस मिसळले. हे कृत्य इतके वेगाने आणि सफाईने केले की कोणालाही त्याचा संशय देखील आला नाही. राजा मित्रसह मोठ्या आदराने आणि भक्तीने स्वतः वसिष्ठ ऋषींना वाढू लागला. राजाच्या मनात आनंदाच्या लहरी होत्या की आज आपल्या हातून ऋषींची सेवा घडत आहे. परंतु जसे वसिष्ठ ऋषींनी आपल्या समोरील अन्नाकडे पाहिले, त्यांचे कपाळ आटले. त्यांच्या दिव्य दृष्टीला त्या अन्नातील अशुद्धता क्षणात जाणवली. ज्या अन्नात मानवी मांस आहे ते अन्न एका ब्राह्मणाला वाढणे हा केवळ अपमान नव्हता, तर ते एक घोर अपराधासमान होते. वसिष्ठ ऋषींचा क्रोध अनावर झाला. त्यांना वाटलं की हा राजा सत्तेच्या मस्तीत आंधळा झाला आहे. त्यांना वाटलं की राजाने मुद्दाम त्यांची थट्टा करण्यासाठी किंवा त्यांचे तप भंग करण्यासाठी हे नीच कृत्य केले आहे. ऋषींचे डोळे रागाने लाल झाले. त्यांचा थरथरणारा हात कमंडलूतील पाण्याकडे वळला. हे राजा मित्रसह! ऋषींची गर्जना राजवाड्याच्या भिंतींना धडकली. तू मला नरमास वाढण्याचे धाडस केलेस. तू मानवाचा राजा असून राक्षसासारखे हीन कृत्य केलेस. तुला अन्नाची शुद्धता राखता आली नाही. तुला अतिथीचा आदर करता आला नाही. तुझी वृत्ती आज राक्षसी झाली आहे. म्हणून मी तुला शाप देतो की तू याच क्षणापासून ब्रह्मराक्षस होशील. तो भयानक शाप ऐकताच राजाच्या हातातील पळी जमिनीवर पडली.
राजाचे सर्वांग थरथरू लागले. तो ओरडला, "नाही ऋषीवर्य, हे काय बोलताय? मी असे कृत्य स्वप्नातही करू शकत नाही. माझा अपराध काय?" पण शापवाणी हवेत विरली होती आणि तिचा परिणाम सुरू झाला होता. राजाला काही कळण्याच्या आतच त्याचे शरीर जड होऊ लागले. ज्या राजवाड्यात तो राजा म्हणून वावरत होता तिथेच त्याला आता एका गुन्हेगारासारखे वाटू लागले. राजाला एका बाजूला दुःख होते की आपल्या हातून कळत नकळत मोठा प्रमाद घडला आहे, पण दुसऱ्या बाजूला त्याला असाही विचार आला की माझ्या गुरूंनी मला विचार न करताच इतकी मोठी शिक्षा कशी दिली. सत्याची शहानिशा न करता दिलेला हा शाप राजाला अन्यायासारखा वाटू लागला. निष्पाप राजा आता एका भीषण संघर्षाच्या उंबरठ्यावर उभा होता, जिथे एका बाजूला गुरूंचा सन्मान होता आणि दुसऱ्या बाजूला आपल्यावर झालेल्या अन्यायाची चीड. राजवाड्यातील तो पवित्र उत्साह क्षणात एका स्मशान शांततेत बदलला होता. तुमच्या आयुष्यातही गुरुमाऊलींची कृपा सदैव राहावी असे वाटत असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका. बघा, तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल. वसिष्ठ ऋषींनी दिलेला तो भयंकर शाप राजवाड्याच्या भिंतीवर आदळला आणि राजा मित्रसहच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या राजाने आयुष्यभर ब्राह्मणांची सेवा केली, गायींचे रक्षण केले आणि धर्मांची ध्वजा उंचावली, त्याच राजावर आज नरमास वाढल्याचा कलंक लागला होता. राजाला माहीत होते की त्याने हे कृत्य जाणून बुजून केलेले नाही, तरीही आपल्याच गुरूंनी सत्य जाणून न घेता आपल्याला शाप दिला. या विचाराने राजाच्या मनात अन्यायाची एक भयंकर आग धगधगू लागली. राजा मित्रसहसा चेहरा रागाने लाल झाला. त्याचे बाहू स्फुरण पाहू लागले. हे ऋषीवर्य, राजाची गर्जना वसिष्ठांच्या तपाच्या तेजाला जणू आव्हान देऊ लागली. मी तुम्हाला देव मानले, तुमची सेवा केली आणि तुम्ही मला विचार न करताच इतका कठोर शाप दिला. जर मी तुमच्या दृष्टीने अपराधी आहे तर तुम्हीही सत्य न ओळखता मला शाप देऊन अपराधी आहात. जर मला राक्षस व्हायचे असेल तर तुम्हीही माझ्या क्रोधापासून वाचणार नाही असे म्हणत राजाने ऋषींना प्रतिशाप देण्यासाठी हाताच्या ओंजळीत पाणी घेतले. जेव्हा एक प्रतापी राजा आपल्या तपोनिष्ठ गुरूंना शाप देण्यासाठी सिद्ध होतो तेव्हा सृष्टीतील पंचमहाभूतेही थरथरू लागली. आकाशात विजा चमकू लागल्या आणि जणू काही प्रलय येणार असे वातावरण निर्माण झाले. पण त्याच क्षणी राजाची पत्नी राणी मदयंती धावत तिथे आली. तिने राजाचे दोन्ही हात आपल्या हातात घट्ट धरले. तिचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते, पण तिचा आवाज संयमी आणि अत्यंत भावपूर्ण होता. ती आर्त स्वरात म्हणाली, "महाराज थांबा, हे काय अनर्थ करताय? वसिष्ठ ऋषी केवळ आपले पाहुणे नाहीत, ते आपले कुलगुरू आहेत. गुरु हे ईश्वराचे रूप असतात. मुलाने चूक केली तर आई रागावते, पण मुलाने आईवर हात उचलावा का? गुरूंच्या या शापातही काहीतरी गूढ अर्थ असेल, पण त्यांना प्रतिशाप देणे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचा परलोक आणि इहलोक दोन्ही नष्ट करणे आहे. तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल हे तुमच्या प्रारब्धात असेल तर ते भोगावे लागेल, पण गुरुद्रोहाचे महापाप करून स्वतःला नरकाच्या अग्नीत ढकलू नका." मदयंतीच्या त्या हृदयस्पर्शी शब्दांनी राजाचा अहंकार जणू कापूर होऊन उडाला. त्याचे डोळे उघडले. त्याला जाणीव झाली की आपण किती मोठ्या पापाच्या उंबरठ्यावर उभा होतो. पण आता प्रश्न उरला त्या ओंजळीतील पाण्याचा. शाप देण्यासाठी मंत्रांनी अभिमंत्रित केलेले ते शापोदक जमिनीवर टाकले असते तर पृथ्वी करपून नापीक झाली असती आणि आकाशात फेकले असते तर पर्जन्यवृष्टी थांबून दुष्काळ पडला असता.
हतबल होऊन आणि पश्चातापाने दग्ध होऊन राजाने ते जळजळीत पाणी कुठेही न टाकता स्वतःच्याच चरणांवर ओतून दिले. त्या अभिमंत्रित पाण्याचा प्रभाव इतका तीव्र होता की राजाचे ते सुंदर पाय क्षणात जळून कोळशासारखे काळे कुट्ट झाले. त्याचे ते राजबिंडे रूप विद्रूप झाले. पाय काळे पडल्यामुळे त्याचे नाव त्याच क्षणी कल्मषपाद असे पडले. राजाचे हे समर्पण आणि पश्चाताप पाहून वसिष्ठ ऋषींचे हृदय विरघळले. त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले आणि त्यांना समजले की राजा निष्पाप आहे. हे सर्व त्या कपटी राक्षसाचे कारस्थान होते. ऋषींनी अत्यंत करुणेने राजाकडे पाहिले आणि म्हणाले, राजा, क्रोधाच्या भरात दिलेला शाप मी आता पूर्णपणे परत घेऊ शकत नाही, पण तुझे हे धैर्य पाहून मी तुला उशाप देतो. बरोबर 12 वर्षानंतर तुला तुझी ही चूक आणि हे दुःख आठवेल आणि तेव्हा तू पुन्हा मानवी रूप धारण करशील. त्या 12 वर्षांच्या काळात तुझी बुद्धी राक्षसी होईल, पण धीर सोडू नकोस. राजा मित्रसह आता राजा राहिला नव्हता. त्याचे शरीर अक्राळ विक्राळ होऊ लागले. डोळे विस्फारले गेले आणि बुद्धीवर अंधार पसरू लागला. आपल्या प्रिय राणीचा निरोप घेताना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. भरल्या राजवाड्यातून आपल्या ऐश्वर्यापासून दूर तो राजा एका भीषण अशा अरण्याकडे निघाला. एका बाजूला आपल्या निष्पापपणाची वेदना होती आणि दुसऱ्या बाजूला समोर असलेला राक्षसी देह. वसिष्ठ ऋषींच्या पाया पडून तो कल्मषपाद वनाकडे चालू लागला, जिथे आता त्याच्या भविष्यात केवळ अंधार आणि रक्ताची तहान लिहिलेली होती. राजवाड्याचे सुख, सुगंधी शय्या आणि 56 भोग सोडून राजा मित्रसह म्हणजेच आत्ताचा कल्मषपाद राक्षस एका भीषण अरण्यात पोहोचला होता. 12 वर्षांचा प्रदीर्घ काळ त्याच्या समोर उभा होता. हळूहळू त्याच्या मनातील माणुसकी कमी होऊ लागली आणि त्या देहावर राक्षसी प्रवृत्तीचा ताबा वाढला. त्याची भूक इतकी तीव्र आणि अघोरी होती की त्याला आता कंदमुळे किंवा फळे मिळेनाशी झाली. त्याला मानवी रक्ताची आणि मांसांची ओढ लागली. तो दिवसा गुहेत लपून बसायचा आणि रात्र होतात सावज शोधण्यासाठी अरण्यात भटकू लागायचा. एके दिवशी त्या निर्जन वनातून एक तरुण ब्राह्मण दाम्पत्य प्रवास करत होते. ते दोघेही वेदाभ्यास करणारे, सात्विक आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे होते. संध्याकाळची वेळ होती. पक्षी आपल्या घरट्याकडे परतत होते. त्याचवेळी भुकेने व्याकुळ झालेला कल्मषपाद त्यांच्यासमोर एखाद्या काळासारखा उभा राहिला. त्या राक्षसाचा अक्राळ विक्राळ देह आणि जळजळीत डोळे पाहून ते ब्राह्मण दाम्पत्य भीतीने थरथरू लागले. कल्मषपादाने झडप घालून त्या ब्राह्मणाला आपल्या हातात पकडले. त्या ब्राह्मणाची पत्नी रडत ओरडत त्या राक्षसाच्या पाया पडली. तिचे ते करुण आक्रोश त्या शांत अरण्यात घुमू लागले. ती आर्त स्वरात म्हणाली, हे वनराजा, माझ्या पतीला प्राणदान द्या. आम्ही अनाथ आहोत. आमचे नुकतेच लग्न झाले आहे. माझा संसार उघड्यावर पडू देऊ नका. तुम्ही तर सूर्यवंशी राजा आहात. गरिबांचे रक्षण करणे हा तुमचा धर्म आहे. जर तुमची भूक क्षमत नसेल तर खुशाल मला भक्षण करा, पण माझ्या स्वामींना सोडून द्या. तिने आपल्या सौभाग्याची शपथ घातली. अनेक विनंत्या केल्या, पण त्यावेळी कल्मषपादाच्या देहात असलेल्या राक्षसावर कोणत्याही करुणेचा परिणाम झाला नाही. त्याने आपल्या क्रूर हातांनी त्या ब्राह्मणाचा वध केला आणि त्याला भक्षण केले. आपल्या पतीचा असा भीषण अंत डोळ्यादेखत पाहून त्या ब्राह्मणीच्या दुःखाचे रूपांतर एका धगधगत्या ज्वाळेत झाले. तिचे डोळे सुडाने पेटून उठले. तिने त्या राक्षसाला उद्देशून गर्जना केली, अरे नराधमा, तू एका अनाथाची हत्या केलीस. एका सुखी संसाराचा राखेचा ढीग केलास. तू राजा असून
राक्षसासारखे नीच कर्म केलेस म्हणून मी तुला शाप देते. तुझे 12 वर्षांचे शाप भोगून तू जेव्हा पुन्हा राजा होशील आणि आपल्या पत्नीचा राजा दमयंतीचा स्पर्श करशील, त्याच क्षणी तुझा मृत्यू होईल. ज्या विरहाने मी आज तडफडत आहे, त्याच विरहाने तू आयुष्यभर तडफडशील. इतका भयानक शाप देऊन त्या सती स्त्रीने आपल्या पतीच्या अस्थी गोळा केल्या, चिता रचली आणि मोठ्या धैर्याने ती स्वतः अग्नीमध्ये समर्पित झाली. आता राजा कल्मशपाताच्या नशिबी केवळ राक्षस पण नव्हते, तर ब्रह्महत्येचे महापातकही लागले होते. ती ब्रह्महत्या एका काळ्या भयंकर सावलीसारखी राजाच्या मागे लागली. राजाच्या मनात आता 2 शाप होते, एक वसिष्ठांचा आणि दुसरा विप्रस्त्रीचा. मुक्ती जवळ होती, पण ती मुक्ती एका नवीन मृत्यूच्या सावटासारखी होती. नियतीचे चक्र फिरत राहिले आणि वसिष्ठ ऋषींनी सांगितलेली ती 12 वर्षे सरून गेली. राजा मित्रसहच्या देहावरील तो राक्षसी पापुद्रा गळून पडला आणि पुन्हा एकदा त्याचा राजबिंडा तेजस्वी मानवी देह प्रकट झाला. राजा पुन्हा अयोध्येच्या सिंहासनावर बसला, पण त्याच्या चेहऱ्यावर पूर्वीचे ते समाधान आणि तेज नव्हते. प्रजेने मोठ्या उत्साहात आपल्या राजाचे स्वागत केले, पण राजवाड्यात प्रवेश करताना राजाची पावले जड होत होती. सिंहासनावर बसल्यावर राजाला सगळ्यात आधी आठवण झाली ती म्हणजे त्या विप्र स्त्रीचा शाप. जर तू तुझ्या पत्नीला स्पर्श केलास तर तुझा मृत्यू होईल. राजाच्या आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका ही होती की ज्या राणी मदयंतीने त्याला गुरुद्रोहाच्या महापापापासून वाचवले, जिने 12 वर्षे त्याची प्रतीक्षा केली, तिला तो साधे कुरवाळूही शकत नव्हता. एकाच महालात असूनही राजा आणि राणी यांच्यात एक न ओलांडता येणारी सीमारेषा ओढली गेली होती. राजा आपल्याच पत्नीसमोर एक परका माणूस म्हणून उभा होता. प्रेमाची तहान होती, पण मृत्यूचे भय त्याहूनही मोठे होते. परंतु त्या विरहापेक्षाही भयानक संकट राजाच्या पाठीशी लागले होते, ब्रह्महत्येचे पातक. ज्या ब्राह्मणाला त्याने राक्षस योनीत असताना भक्षण केले होते, त्याचे ते पातक एका जिवंत, अक्राळ विक्राळ आणि काळवंडलेल्या छायाकृतीच्या रूपात प्रकट झाले. ती ब्रह्महत्या म्हणजे केवळ एखादी संकल्पना नव्हती, तर तो एक भयानक अनुभव होता. राजा जिथे जाई तिथे ती काळी सावली त्याच्या मागोमाग फिरू लागली. राजा जेव्हा भोजनासाठी बसत असे तेव्हा त्याला सुगंधित अन्नाऐवजी रक्ताचा वास येत असे. त्याला अन्नाच्या घासामध्ये त्या ब्राह्मणाचा मृत चेहरा दिसे. तो घाबरून घास खाली टाके. जेव्हा तो झोपण्यासाठी आपल्या शय्येवर जाई तेव्हा त्याला त्या ब्राह्मणीचा आर्त आक्रोश ऐकू येत असे, माझा संसार का उद्ध्वस्त केलास? राजाचे डोळे उघडे असले तरी त्याला ती ब्रह्महत्या दिसत असे. आणखी डोळे मिटले तरी तिचा भास होत असे आणि राजाचे आयुष्य एका जिवंत नरकासारखे झाले होते. त्याला ना अन्नाची चव उरली होती, ना झोपेची शांतता. त्याने आपल्या सर्व ज्येष्ठ मंत्र्यांना आणि विद्वान पुरोहितांना बोलावले. सांगा मला, या छायेतून माझी सुटका कशी होईल? मी राजा आहे की कैदी? हे ऐश्वर, हे सोने, हे रत्न मला निखाऱ्यासारखे टोचत आहेत. मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राजाने हजारो सुवर्णमुद्रा दान केल्या, लाखो गायींचे दान केले, कडक चंद्रायन व्रते केली, हिमालयापर्यंतच्या अनेक तीर्थक्षेत्रांची यात्रा केली. पण राजा जिथे पाऊल टाके तिथे ती अघोर ब्रह्महत्या त्याच्या खांद्यावर हात ठेवून उभी असे. तीर्थांचे पाणीही तिला धुवू शकले नाही. राजाचे शरीर हळूहळू शुष्क होऊ लागले. त्याचे गाल बसले, डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली. तो आपल्याच नगरीत परक्यासारखा भटकू लागला. शेवटी निराशेच्या एका अशा टोकावर तो पोहोचला की त्याला वाटले आता हे जीवन संपवून टाकावे. जर ईश्वराच्या पृथ्वीवर
मला शांती मिळत नसेल तर मृत्यूच मला जवळ करेल. या विचाराने तो अयोध्येतून बाहेर पडला. वनवन भटकत धुळीत माखलेला, भुकेने व्याकुळ झालेला राजा मिथिलापुरी या नगरीच्या वेशीवर पोहोचला. तिथे एका विशाल वटवृक्षाखाली तो हताश होऊन पडला. त्याचे प्राण कंठाशी आले होते, हृदय धपापले होते. पण त्याच क्षणी त्या रस्त्यावरून एक असे तेज चालत आले ज्याच्या दर्शनाने अंधकारही प्रकाशात बदलतो. मिथिलापुरीच्या त्या विशाल वटवृक्षाखाली राजा मित्रसह एखाद्या निष्प्राण देहाप्रमाणे पडला होता. अंगावरची राजवस्त्रे फाटली होती, केस विस्कटलेले होते आणि सर्व अंगावर धूळ साचली होती. पण त्याही अवस्थेत त्याच्या पाठीशी असलेली ती ब्रह्महत्येची भयानक काळी छाया तशीच उभी होती. राजाने डोळे मिटले की त्याला मृत्यू दिसायचा आणि डोळे उघडले की ब्रह्महत्या. जगाचा पोशिंदा असलेला राजा आज स्वतः एक अनाथ भिक्षुक झाला होता. त्याचवेळी दैवयोगाने तिथून महर्षी गौतम आपल्या शिष्यांसह जात होते. महर्षी गौतमांचे तेज सूर्यासारखे प्रखर होते. जसे ऋषी त्या वृक्षाजवळ आले, राजाच्या मागे असलेली ती अघोर छाया ऋषींच्या तपाच्या तेजाने थोडीशी मागे सरकली. राजाने क्षीण डोळ्यांनी पाहिले. समोर साक्षात करुणासागर उभे होते. राजाने आपले सर्व बळ एकवटले आणि तो ऋषींच्या चरणांवर कोसळला. त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते, फक्त डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. गौतम ऋषींनी आपल्या दिव्य दृष्टीने राजाला ओळखले. त्यांनी अत्यंत मायेने राजाच्या मस्तकावर हात ठेवला आणि विचारले, हे राजा मित्रसह, इक्ष्वाकू वंशाचा तू दीप, तुझी ही अवस्था? तुझे राज्य, तुझे ऐश्वर्य कुठे गेले? आणि तुझ्यासारख्या धर्मात्मा राजाच्या मागे ही ब्रह्महत्येची पिशाच्य छाया का लागली आहे? तुझे मुखकमळ इतके कोमजलेले का दिसत आहे? राजा हुंदके देऊन रडू लागला. त्याने आपला सर्व वृत्तांत ऋषींना सांगितला. ऋषीवर्य, मी निरापराध असूनही मला वसिष्ठांचा शाप मिळाला. राक्षस योनीत असताना माझ्या हातून एका ब्राह्मणाचे भक्षण झाले आणि आता ती ब्रह्महत्या मला एका क्षणाचीही शांतता लाभू देत नाही. मी हजारो यज्ञ केले, लाखो गायींचे दान केले, गंगेत स्नान केले, पण ही सावली मला सोडत नाही. मला मरणही येत नाही आणि जगणेही असह्य झाले आहे. स्वामी, मला या नरक यातनेतून वाचवा. राजाचे ते करून बोल ऐकून ऋषींच्या शिष्यांचेही डोळे ओलावले. गौतम ऋषी काही काळ ध्यानस्थ झाले. त्यानंतर त्यांनी अत्यंत शांत पण गंभीर स्वरात सांगितले, राजा, घाबरू नकोस. या सृष्टीत असा कोणताही रोग नाही ज्यावर औषध नाही, असे कोणतेही पाप नाही ज्याचे प्रायचित्त नाही. तू केलेली सर्व तीर्थे महान आहेत, पण ज्या पापाचे स्वरूप अघोर असते त्यासाठी सामान्य तीर्थे पुरेशी ठरत नाहीत. ज्याप्रमाणे अंधार कितीही घनदाट असला तरी सूर्याच्या एका किरणापुढे तो टिकत नाही, तसेच तुझे हे पातक नष्ट करण्यासाठी तुला एका महाक्षेत्राच्या आश्रयाला जावे लागेल. ऋषी पुढे म्हणाले, राजा, या भारतवर्षात गोकर्ण नावाचे एक परमपवित्र क्षेत्र आहे. ते साक्षात भगवान शंकराचे निवासस्थान आहे. तेथे महाबळेश्वर नावाचे स्वयंभू लिंग आहे, जे रावणाने आणलेले आत्मलिंग आहे. गोकर्ण हे असे स्थान आहे जिथे काळही नतमस्तक होतो. त्या क्षेत्राचा महिमा असा आहे की तिथे पाऊल ठेवताच ब्रह्महत्येसारखी महापापे भस्म होतात. तेथे गेल्यावर तुझे हे सर्व दुःख, हा विरह आणि हा शाप कायमचा नष्ट होईल. तू विलंब न करता तात्काळ गोकर्णाला प्रयाण कर. तिथे समुद्र स्नान करून महाबळेश्वराची पूजा कर. तुला पुन्हा तुझे वैभव आणि शांती प्राप्त होईल. प्रेमळ भक्तांनो, हा अध्याय तुमच्या मनावर थोडा जरी प्रभाव टाकत असेल तर होय टाईप करा आणि तुमच्या समोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून येणारे
नवनवीन चमत्कार करणारे अध्याय सर्वात पहिला तुमच्यापर्यंत पोचतील. प्रेमळ भक्तांनो, राजा मित्रसहला प्रथमच मनातून थोडे हलके वाटले. ज्या ब्रह्महत्येने त्याला आजवर छळले होते ती ऋषींच्या केवळ एका बोलण्याने थोडी क्षीण झाल्यासारखी वाटली. पण त्याच्या मनात शंका होती, काय खरोखर माझे हे भयानक पाप नष्ट होईल? राजाची ही शंका ओळखून गौतम ऋषींनी त्याला गोकर्ण क्षेत्राचा प्रभाव सांगण्यासाठी एका अशा पापिनीची कथा सांगायला सुरुवात केली, जिचा उद्धार पाहून राजाच्या मनातील संशय पूर्णपणे मिटणार होता. गौतम ऋषींनी राजाच्या डोळ्यातील शंका ओळखली आणि ते अत्यंत गंभीरपणे सांगू लागले, राजा, गोकर्ण क्षेत्राच्या शक्तीवर संशय धरू नको. या क्षेत्राचा महिमा केवळ मानवांसाठी नाही, तर तो देवांनाही थक्क करणारा आहे. तुला वाटतंय की तुझं पाप फार मोठं आहे? तर मग ही कथा ऐक, ज्यातून तुला समजेल की कळत नकळत घडलेली शिवसेवा मानवाचं नशीब कसं पालटवू शकते. गौतम ऋषी सांगू लागले, अनेक वर्षांपूर्वी याच गोकर्ण क्षेत्रात एक चांडाळी राहत होती. ती दिसायला अत्यंत भयानक, अंगावर कुष्ठरोग झालेली, अंध आणि वृद्ध होती. तिची अवस्था इतकी कैविलवाणी होती की तिच्या अंगातून दुर्गंधी येत असे आणि जखमांमध्ये किडे पडले होते. तिचे सर्व नातेवाईक तिला सोडून गेले होते. ही स्त्री आपल्या पूर्वजन्मी एका ब्राह्मणाची मुलगी होती, पण तिने आपल्या तारुण्यात अनेक व्याभिचारी कर्मे केली, भ्रूणहत्या केली आणि धर्माचा अपमान केला. त्याच पापांमुळे या जन्मी तिचे शरीर सडून गेले होते. योगायोगाने एकदा गोकर्ण क्षेत्रात महाशिवरात्रीचा मोठा उत्सव होता. देशोदेशाचे राजे, ऋषी आणि भक्त महाबळेश्वराच्या दर्शनासाठी तिथे जमले होते. ती चांडाळी अन्नासाठी व्याकुळ होऊन यात्रेकरूंच्या गर्दीत भिक्षा मागू लागली. भुकेने तिचे पोट पाठीला लागले होते. ती प्रत्येकाकडे हात पसरून म्हणत होती, कुणीतरी मला एक घास द्या, मी भुकेने मरत आहे. पण तिच्या अंगाची दुर्गंधी आणि रोग पाहून लोक तिला दूर लोटत होते. कोणी तिला हकलवून लावले तर कोणी तिची थट्टा केली. दिवस मावळला, रात्र झाली, पण त्या चांडाळीला अन्नाचा एक कणही मिळाला नाही. योगायोगाने त्या दिवशी तिचा पूर्ण उपवास घडला. ती थकून महाबळेश्वराच्या मंदिराच्या आवारात एका कोपऱ्यात पडली होती. थंडीने ती थरथरत होती, त्यामुळे तिला झोपही येत नव्हती. अशा प्रकारे तिचे जागरण देखील झाले. त्याच वेळी तिथे दर्शनासाठी आलेल्या एका भक्ताने तिला खाण्याची वस्तू समजून काही बिल्वपत्रे दिली. ती स्त्री अंध होती. तिने ती पाने हातात घेतली आणि ही खाण्याची वस्तू नाही हे समजताच रागाने ती पाने बाजूला भिरकावली. दैवाचा खेळ असा की ती पाने नेमकी तिथेच असलेल्या एका शिवलिंगावर जाऊन पडली. अजाणतेपणी का होईना, पण त्या महाशिवरात्रीच्या रात्री तिने उपवास केला, जागरण केले आणि शिवलिंगावर बेल वाहिले. पहाटेच्या वेळी त्या चांडाळीचा देह थकव्याने आणि रोगाने शांत झाला आणि तिने आपले प्राण त्यागले. त्याच क्षणी तिथे एक अद्भुत चमत्कार झाला. यमदूत तिला न्यायला आले, पण त्यांना तिथे उभी राहण्याचीही हिंमत झाली नाही, कारण तिथे साक्षात भगवान शंकराचे शिवदूत दिव्य विमानासह प्रकट झाले होते. त्या शिवदूतांनी त्या चांडाळीच्या आत्म्याला स्पर्श केला आणि तिचे ते विद्रूप रूप बदलून तिला सोन्यासारखे तेज प्राप्त झाले. गौतम ऋषी राजाला म्हणाले, राजा, मी स्वतः हे दृश्य माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. ज्या पापिनीने आयुष्यभर केवळ पाप केले, जिने कधी देवाची प्रार्थनाही केली नाही, केवळ एका दिवसाच्या अजाणतेपणी घडलेल्या गोकर्ण दर्शनाने आणि शिवरात्रीच्या व्रताने ती कैलासाला गेली. जर एका चांडाळीचा उद्धार केवळ एका बेलपानामुळे होऊ शकतो, तर राजा, तू तर स्वतः धर्मनिष्ठ आहेस, मग गोकर्ण तुझे पाप का हरण करणार नाही?
ही कथा ऐकून राजा मित्रसहच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याला आता खात्री पटली की गोकर्ण हेच त्याच्या मुक्तीचे एकमेव द्वार आहे. त्याच्या मनातील तो काळाकुट्ट अंधार आता गौतम ऋषींच्या ज्ञानरूपी सूर्याने उजळून निघाला होता. गौतम ऋषींच्या त्या हृदयस्पर्शी वाणीने राजा मित्रसहच्या मनात आशेचा एक अभूतपूर्व दिवा प्रज्वलित झाला. ज्या राजाने आजवर केवळ अंधकार आणि ब्रह्महत्येचे तांडव पाहिले होते, त्याला आता मुक्तीचा मार्ग स्पष्ट दिसू लागला. ऋषींच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेऊन राजा मित्रसहने तात्काळ गोकर्ण क्षेत्राकडे प्रस्थान केले. त्याच्या पाठीशी आजही ती ब्रह्महत्येची सावली होती, पण आता राजाच्या मनात भीतीऐवजी महाबळेश्वराची भक्ती दाटून आली होती. मैल पायपीट करत हर हर महादेव, श्री गुरुदेव दत्त असा नामघोष करत राजा जेव्हा गोकर्णाच्या वेशीवर पोहोचला, तेव्हा तिथे त्याला एक विलक्षण अनुभव आला. जसे राजाने गोकर्णाच्या त्या पवित्र भूमीत पहिले पाऊल ठेवले, तसे त्याच्या पाठीशी असणारी ती भयानक काळी अक्राळ विक्राळ ब्रह्महत्येची छाया जोरात किंचाळली. त्या पवित्र भूमीच्या ऊर्जेचा स्पर्श तिला सहन झाला नाही. ती सावली हळूहळू क्षीण होऊ लागली आणि राजाला प्रथमच आपल्या शरीराभोवतीचा तो जडपणा दूर झाल्यासारखा वाटला. राजा थेट समुद्रकिनारी पोहोचला. समुद्राच्या गर्जना करणाऱ्या लाटा जणू राजाच्या स्वागतासाठी आतुर होत्या. राजाने पूर्ण श्रद्धेने समुद्रात स्नान केले. ते केवळ शरीराचे स्नान नव्हते, तर ते त्याच्या आत्म्याचे शुद्धीकरण होते. त्या अथांग सागराच्या पाण्यात राजाने आपली सर्व पापे, वसिष्ठांचा शाप आणि त्या विप्र स्त्रीचा आक्रोश विसर्जित केला. जसा तो ओल्या वस्त्राने बाहेर आला, तसे त्याचे ते करपलेले पाय पुन्हा एकदा सुवर्ण कांतीने चमकू लागले. कल्मशपादासा, कल्मश म्हणजेच मळ धुवून निघाला आणि तो पुन्हा एकदा तेजस्वी मित्रसह राजा झाला. त्यानंतर राजा महाबळेश्वराच्या मंदिरात गेला. तिथे असलेल्या त्या महान आत्मलिंगाचे त्याने दर्शन घेतले. ते लिंग साक्षात शिवाचे स्वरूप होते. राजाने तिथे लोटांगण घातले आणि त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी शिवलिंगाचा अभिषेक केला. त्या क्षणी राजाला अंतर्नाद ऐकू आला. हे राजा, तू आता सर्व दोषातून मुक्त झाला आहेस. तुझे धैर्य आणि तुझा पश्चाताप पाहून मी प्रसन्न आहे. वसिष्ठ ऋषींनी दिलेला उशाप आणि विप्र स्त्रीचा तो मृत्यूचा शाप गोकर्णाच्या महिमामुळे आणि शिवाच्या कृपेने जळून भस्म झाले होते. राजा आता केवळ राजा नव्हता, तर तो एक महान भक्त झाला होता. सिद्धयोगी नामधारकाला पुढे सांगू लागले, हे नामधारका, ज्या गोकर्ण क्षेत्राने अशा महापापी ब्रह्मराक्षस झालेल्या राजाचा उद्धार केला, त्या क्षेत्राची महती तूच ओळखून घे. म्हणूनच साक्षात दत्तात्रेयांचा अवतार असणारे श्रीपाद श्री वल्लभ गोकर्ण क्षेत्री 3 वर्षे राहिले. ते तिथे गुप्त रूपाने का राहिले असतील? कारण ज्या भक्तांवर अशी भयंकर संकटे आली आहेत, ज्यांची पापे त्यांना छळत आहेत, अशा भक्तांना दर्शन देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी ते तिथे वास्तव्यास होते. त्या 3 वर्षांच्या काळात श्रीपाद श्री वल्लभांनी अनेक जीवांचा उद्धार केला, त्यांना कर्माच्या जाळ्यातून सोडवले आणि भक्तीचा खरा अर्थ शिकवला. दत्तगुरूंच्या लाडक्या भक्तांनो, कथेचा समारोप करताना सिद्धयोगी म्हणतात, राजा मित्रसह पुन्हा आपल्या अयोध्येला परतला. त्याने धर्माचे राज्य केले आणि शेवटी तो मोक्षाला प्राप्त झाला. श्री गुरुचरित्राचा हा 7वा अध्याय जो कोणी पूर्ण श्रद्धेने ऐकतो किंवा वाचतो, त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे, दारिद्र्य आणि अजाणतेपणे घडलेली पापे नष्ट होतात. ज्याप्रमाणे राजाला आधार मिळाला, तसाच आधार गुरुमाऊली आपल्यालाही देते. केवळ मनात श्रद्धा असावी, मुखात दत्तनाम असावे.
अशा प्रकारे रावणाने स्थापन केलेल्या आत्मलिंगाच्या साक्षीने गोकर्ण क्षेत्राचा हा पवित्र महिमा आणि श्री गुरुचरित्रातील हा अद्भुत अध्याय भक्तांच्या हृदयाला शांती देणारा ठरला. प्रेमळ भक्तांनो, या अध्यायातून आपल्याला काय शिकायला मिळाले? कर्माची अटळ गती. राजा मित्रसह हा धर्मात्मा होता, तरीही एका क्षणाच्या क्रोधाने आणि अजाणतेपणी घडलेल्या चुकीने त्याला राक्षस व्हावे लागले. हे आपल्याला शिकवते की आपण कितीही मोठे असलो तरी कर्माचे फळ आपल्याला भोगावेच लागते. म्हणून प्रत्येक कृती करताना आपण सावध असायला हवे. क्षमेचे आणि विवेकाचे महत्त्व. जेव्हा वसिष्ठ ऋषींनी शाप दिला तेव्हा राजाने प्रतिशाप देण्याचे ठरवले होते, पण राणी मदयंतीने त्याला वाचवले. यातून हे शिकायला मिळते की संकटाच्या वेळी संताप करण्यापेक्षा विवेक वापरणे जास्त गरजेचे असते. आपल्या आयुष्यातही अनेकदा असे प्रसंग येतात जिथे शांत राहणे हाच सर्वात मोठा विजय असतो. अजाणतेपणी केलेल्या पुण्याचे बळ. त्या चांडाळीची कथा आपल्याला सांगते की देव तुमच्या कर्मापेक्षा तुमच्या भावाचा विचार करतो. तिने अजाणतेपणी बेल वाहिले तरीही तिचा उद्धार झाला. याचा अर्थ असा की श्रद्धेने केलेले छोटेसे कार्यही डोंगरा एवढे पुण्य देऊन जाते. तीर्थक्षेत्राचा महिमा. गोकर्णासारख्या पवित्र क्षेत्राची ऊर्जा इतकी प्रबळ असते की ती माणसाच्या मनातील नकारात्मकता आणि पापांचे ओझे हलके करते. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा ईश्वराचे द्वार उघडे असते. हेच या अध्यायाचे सार आहे. भक्त हो, मागील 1 ते 7 पर्यंतचे सर्व अध्याय आपण कथा स्वरूपात आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिले आहेत. जर तुम्ही ते ऐकले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन ते नक्की ऐका, कारण ही एक साखळी आहे आणि प्रत्येक अध्यायातून आपल्याला जीवनाचे एक नवीन सूत्र मिळते. येणारा 8वा अध्याय तर अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये एक मोठे असे रहस्य उलगडणार आहे जे तुमच्या आयुष्यातील कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याची शक्ती तुम्हाला देईल. तुमच्या घरातील सर्व संकटे दूर करण्याची ताकद त्या अध्यायात आहे. त्यामुळे उद्याचा भाग ऐकायला विसरू नका. आजचा हा 7वा अध्याय तुमच्या समोर मांडताना, त्याचे विवेचन करताना किंवा बोलताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असेल, एखादा शब्द चुकला असेल तर तुमची लहान बहीण समजून मला मोठ्या मनाने क्षमा करा. मी देखील तुमच्याप्रमाणेच दत्त महाराजांच्या चरणांची एक सामान्य सेवा करणारी भक्त आहे. माझा उद्देश केवळ हा आध्यात्मिक ठेवा तुमच्यापर्यंत शुद्ध भावनेने पोहोचवणे हाच आहे. भक्त हो, चला तर मग आपण सर्वजण मिळून त्या करुणासागर अत्रिनंदन श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या चरणी साश्रू नयनांनी आणि अत्यंत व्याकुळ अंतकरणाने ही सामूहिक प्रार्थना करूया. आपले डोळे मिठा, हात जोडा आणि महाराजांचे ते सावळे रूप, प्रसन्न रूप डोळ्यासमोर आणून या प्रार्थनेत तल्लीन व्हा. हे करुणाघना, हे भक्तवत्सला, हे त्रैलोक्य चालक दत्तगुरु महाराज, आम्ही आपली अजाण लेकरे आपल्या चरणी साष्टांग दंडवत घालत आहोत. महाराज, आजवर या संसाराच्या रहाट गाड्यात अडकून आम्ही अनेक चुका केल्या आहेत, अनेक अपराध केले आहेत. कधी स्वार्थापोटी तर कधी अज्ञानापोटी कोणाचे मन दुखावले असेल, कोणाशी कपट केले असेल तर त्या प्रत्येक अपराधाबद्दल आम्ही आपली करुणा भाकत आहोत. आम्हाला क्षमा करा महाराज, आम्हाला क्षमा करा. महाराज, आज आम्हा भक्तांच्या आयुष्यात दुःखाचे डोंगर उभे आहेत. कोणाच्या घरात अन्नाचा प्रश्न आहे तर कोणी आजारपणाने जर्जर झाले आहे. कोणाच्या कपाळावर कर्जाचा डोंगर आहे तर कोणी साडेसाती
आणि अनिष्ट ग्रहांच्या फेऱ्यात अडकले आहे. महाराज, जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात, जेव्हा जगात कोणीही आपलं नसतं, तेव्हा फक्त तुमचीच पावले आम्हाला आधार वाटतात. या गरिबीच्या, दारिद्र्याच्या आणि चिंतेच्या अंधारात आम्हाला तुमच्या मायेचा प्रकाश दाखवा. ज्यांच्या घरामध्ये कलह आहेत, जिथे शांतता नाही, तिथे प्रेमाचा झरा निर्माण करा. ज्यांचे शत्रू त्यांना छळत आहेत, त्यांना तुमच्या अभय वचनाचा आधार द्या. हे गुरुमाऊली, या सावळ्या रूपाकडे पाहून काळजाला पाझर फुटतोय. आमची ही व्याकुळ हाक आपल्यापर्यंत पोहोचू द्या. आमच्या डोळ्यातील हे अश्रू तुमच्या चरणी अर्पण आहेत. या अश्रूंनीच आमची सर्व पापे धुवून टाका. महाराज, आम्हाला धन दौलत नको, आम्हाला फक्त तुमच्या चरणांची भक्ती द्या. आमची बुद्धी कधीही सन्मार्गावरून ढळू देऊ नका. संकटात जेव्हा आम्ही कोसळू, तेव्हा साक्षात दत्त म्हणून आम्हाला सावरण्यासाठी धावून या. आमच्या कुटुंबावर, आमच्या मुलाबाळांवर तुमचे कृपाछत्र सदैव राहू द्या. हे दिगंबरा, आम्हाला तुमच्या कुशीत घ्या आणि या भवसागरातून आमची नौका पार करा. आमची गरिबी, आमचे दैन्य आणि आमची सर्व भीती तुमच्या चरणी भस्म होऊ द्या आणि आम्हाला केवळ शांती आणि समाधान लाभू द्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.